सहजेति सिंधुर्वर्धनो देवो यत्पाद स्मरणम् वास्तरमणिर्वित्तं राशिनाशयति विज्ञानम् या कुडेन द्विचारदौलाया शुभ्रवरस्ता वरदाया विना वरदमण्डिकराया श्वेतपद्मासनाम् या ब्रह्मा चतुर्शङ्कर प्रभुर्देवो सदा वन्दिता समं पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहम् मुखं करोति वाचालं पङ्गुलगव्यते गिरिमम् यकृत्पातमः वन्दे परमानन्दं माधवम् नारायण नमस्कृते नरचैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यास ततो मुदीरयेत् वसुदेवसुतं देवकं सचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् ब्रह्म श्री गुरुवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय, भगवान की जय, की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवर्याय नमः, श्री रामचंद्राय नमो नमः। वानरौनी सावधान पातितमय मगुण हे मुषया हे मासन उपरी अस्त्रन हे माचे। ओम नमो ज्ञात्याय वंदे प्रतिपाद्या जय स्वसमविद्या आत्मरूपा देवा तुझ गणेश सकला ब्रह्मती प्रकाशो मने विकृती दासो अवतारी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे दंडमोत गौरी पुत्र गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरुजनार्दन यांच्या चरणी साष्टांग वंदन करून या ठिकाणी गोड असं रामायणातील या ठिकाणी वर्णन असं चालू आहे 15वा अध्याय या ठिकाणी किष्किंधा कांडामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि हनुमंतरायाच्या युगामध्ये असणारं सर्व वानर सैन्य शेपटीमध्ये कासावीस झालेलं भुकेनं व्याकुळ झालेलं शेपटीमध्ये बांधून असणारं त्या युगामधून चालत असताना त्या ठिकाणी अचानकच असणारं सुवर्णमय असणारं त्या ठिकाणी मोठा असणारं त्या ठिकाणी हे भगवंत्या समोर आल्याच्या नंतर सर्व वानरांच्या त्या डोळ्यावर असणारा चकचकीत असणारा त्या ठिकाणी प्रकाश पडलेला आहे आणि हे अचानकच या युगामध्ये एवढं मोठं असणारं हेमवंत उठून आलं आणि हे वानर त्या ठिकाणी त्या उजेडाच्या असणारं सावधपणा आला आणि ते पाहताना असणं चमचम चमकणारा असणारं त्या ठिकाणी हेमभुवन असणारं पाहून सर्व वानर असणारे आश्चर्यचकित झालेले आहेत। हेममयतेची सिद्धी हेममयाज्ञाविद्धी हेमलिंगा हेमलिप्ती पाककर्ती हेममये। या ठिकाणी असणारं सर्व सोन्याचं आहे, तिथं त्या भिंती सोन्याच्या आहेत जे आपल्या नजरेला दिसत सर्वच्या सर्व त्या ठिकाणी जे बसायचे आसन सोन्याचेच आहेत बाप्पा, जे काही तिथं वस्तू नजरेला दिसत ते परिपूर्ण असणारी सोन्याची आहे आणि हे एवढ्या वस्तू पाहून तिथली जागा पाहून तिथली शिखी असणारी जमीन सुद्धा सुवर्णमय आहे असं हे पाहून असणारे त्या ठिकाणी वानर विरोध आश्चर्यचकित झालेले आहेत। हे विमाने हेमांबरे हेम पादसरोवरे हेम मत्स्य हेमनगरे हेमस्तरे हेममये। त्या असणारं त्या सरोवरामध्ये असणारं सरोवर सुद्धा असणारे त्या ठिकाणी सुवर्णमयच आहेत आणि त्याच्यामधून असणारे जलचर प्राणी जे काय आहेत मत्स्य त्या ठिकाणी सर्व असणारे सोन्याचेच आहेत। तुम्ही म्हणसाल पाणी त्या ठिकाणी सोन्याचं असेल, पाणी नव्हतं सोन्याचं, बाकीचं जे काय आपल्या नजरेला दिसल ते सुवर्णमय असणारी त्या ठिकाणी अवस्था त्या ठिकाणी वानरांनी पाहून
हनुमंतरायाकडे पाहत आहेत आणि हे अचानक या ठिकाणी उजेड कस काय पडला या विंगामध्ये त्यामुळे त्या ठिकाणी ते आश्चर्यचकित झालेले आहेत. पक्षी होते ते सुद्धा सोन्याचेच होते. असं एवढं या ठिकाणी नवल अद्भुत जे गळ्यामध्ये त्याचे अलंकार आहेत असं असणारं त्या ठिकाणी हे माळी जे काय आहेत त्या ठिकाणी आसनं जे बसायचे असे सर्व सुवर्णाचे पावनं त्या ठिकाणी सर्वच्या सर्व वेळ असणारे नवल करीत आहेत. एवढी धनधान्य समृद्धी एवढी परमामृत नदी एवढा माझी रिद्धी सिद्धी सुपुत्री शुद्धी वाढला. या ठिकाणी त्या युगामध्ये असणाऱ्या परमामृताच्या नद्या वाहत आहेत. सर्व असणारे ते परिपूर्ण असणारं दिसणारं त्या ठिकाणचं निसर्ग हे एवढं कशामुळं आहे आणि इथं एवढी रिद्धी सिद्धी कशामुळं प्राप्त झाली आणि हे इथं कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी उणीव भासत नाही असं हे पाहून असं वानरवीर असणारे त्या ठिकाणी आश्चर्याला आणि त्यांच्या डोळ्यावर असणारा लग्नतील प्रकाश पडलेला आहे. आणि वानर असणारे ज्यावेळेस हनुमंतरायाने त्या विवरामध्ये त्या ठिकाणावर आणले होते हे अचंबत अवस्थेमध्ये होते. कारण यांना त्या ठिकाणी जे चेव आलेला आहे फक्त सुवर्णाच्या चमकीमुळे आणि त्या उजेडामुळे त्या ठिकाणी हे वानर असणारे कुटुंब असे आश्चर्यचकित त्या ठिकाणी